नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीकेचे 30 प्रश्न, जे की यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि ते कनिष्ठ लिपिक, लघुलेखक आणि शिपाई हमालसाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी येतील हे प्रश्न। तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पुढील। तर पहिला प्रश्न आहे, औरंगाबाद शहर रिकामी जागा दरवाजांची शहर म्हणून ओळखले जाते। ए बुलंद, बी 52, सी 7, डी 11। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। योग्य उत्तर आहे बी 52। पुढील प्रश्न आहे, महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय होते? ए कुंती, बी माधुरी, सी गांधारी, डी हिडिंबा। उत्तर माहिती असेल तर सांगण्याचा प्रयत्न करत चला कमेंट बॉक्स मध्ये। योग्य उत्तर आहे सी गांधारी। पुढील प्रश्न आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? ए लोकमान्य टिळक, बी बाळशास्त्री जांभेकर, सी महात्मा गांधी, डी ग वा जोशी। वारंवार विचारले जाणारे संपूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत। योग्य उत्तर आहे बी बाळशास्त्री जांभेकर। पुढील प्रश्न आहे, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात? ए मेंदू, बी मूत्रपिंड, सी यकृत, डी प्लीही। तुमचे योग्य उत्तर आहे सी यकृत। पुढील प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला असतात? ए पंतप्रधान, बी गृहमंत्री, सी राष्ट्रपती, डी संसद। आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे सी राष्ट्रपती। पुढील प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? ए यशवंतराव चव्हाण, बी श्री शंकरराव चव्हाण, सी श्री बी स पाटील, डी श्री वसंतदादा पाटील। तुमचे योग्य उत्तर आहे सी श्री बी स पागे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? ए उजनी, बी विचापूर, सी तोतला डोह, डी जायकवाडी। तुमचे योग्य उत्तर आहे डी जायकवाडी। पुढील प्रश्न आहे, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ए तामिळनाडू, बी तेलंगणा, सी आसाम, डी ओडिशा। योग्य उत्तर आहे सी आसाम। पुढील प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? ए अमृतानुभव, बी दासबोध, सी ग्रामगीता, डी ज्ञानेश्वरी। तुमचे योग्य उत्तर आहे सी ग्रामगीता। पुढील प्रश्न आहे, हायग्रोमीटर काय मोजते? ए सापेक्ष आर्द्रता, बी द्रव्याची सापेक्ष घनता, सी नदीच्या पात्रातील प्रवाह, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे ए सापेक्ष आर्द्रता। पुढील प्रश्न आहे, धन विधेयक रिकामी जागामध्ये प्रस्तुत केले जाते? ए दोन्ही सभागृहात, बी फक्त लोकसभेत, सी फक्त राज्यसभेत, डी फक्त राष्ट्रपतीकडून। तुमचे योग्य उत्तर आहे बी फक्त लोकसभेत। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? ए व्यंकटरमण, बी व्ही डी गिरी, सी शंकरदयाळ शर्मा, डी पी सी अलेक्झांडर। तुमचे योग्य उत्तर आहे डी पी सी अलेक्झांडर। पुढील प्रश्न आहे, वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? ए अल्बर्ट आइन्स्टाईन, बी जेम्स वेब, सी थॉमस एडिसन, डी न्यूटन। योग्य उत्तर आहे बी जेम्स वेब। पुढील प्रश्न आहे, हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? ए स्थायू, बी द्रव, सी वायू, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे सी वायू। पुढील प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता? ए 21 जून, बी 22 डिसेंबर, सी 22 जुलै, डी 21 डिसेंबर। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा। योग्य उत्तर आहे ए 21 जून। पुढील प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? ए गुरु, बी युरेनस, सी शनी, डी शुक्र। तुमचे योग्य उत्तर आहे सी शनी। पुढील प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? ए रॉबर्ट पियरे, बी रोनाल्ड आमुंडसे, सी एडमंड हिलरी, डी तेनासिंग नोर्के।
योग्य उत्तर आहे बी रोनाल्ड अमुंडसेन. पुढील प्रश्न आहे सरपटणारे प्राणी रिकामी जागा असतात. ए शीत रक्ताचे, बी गरम रक्ताचे, सी ऐकून येणारे, डी अंडी घालणारे. तर तुमचे योग्य उत्तर आहे ए शीत रक्ताचे. पुढील प्रश्न आहे अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे. ए उत्तर अमेरिका, बी दक्षिण अमेरिका, सी आफ्रिका, डी ऑस्ट्रेलिया. तर तुमचे योग्य उत्तर आहे बी दक्षिण अमेरिका. पुढील प्रश्न आहे 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले. ए प्रा. न. र. फाटक, बी. पी. रॉबर्ट्स, सी. डॉक्टर मुजुमदार, डी. विदा सावरकर. योग्य उत्तर आहे डी. विदा सावरकर. पुढील प्रश्न आहे जागतिक महिला दिवस कधी साजरा केला जातो. ए 8 मार्च, बी 8 एप्रिल, सी 8 मे, डी 10 मार्च. तुमचे योग्य उत्तर आहे ए 8 मार्च. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे. ए अनारसा, बी दलाल, सी दूध, डी भोजन. तुमचे योग्य उत्तर आहे सी दूध. पुढील प्रश्न आहे विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. ए विसंगत, बी बिजोड, सी उपहास, डी विरक्ती. तुमचे योग्य उत्तर आहे सी उपहास. पुढील प्रश्न आहे मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे. ए मीठ व भाकर, बी मीठ घालून केलेली भाकर, सी मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ, डी यापैकी नाही. तर तुमचे योग्य उत्तर आहे सी मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. पुढील प्रश्न आहे संजयने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. ए कर्मणी प्रयोग, बी कर्तरी प्रयोग, सी भाव्य प्रयोग, डी अपूर्ण कर्तरी. तर तुमचे योग्य उत्तर आहे ए कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न आहे उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते. ए उंदरे, बी उंदिरा, सी उंदीर, डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे सी उंदीर. पुढील प्रश्न आहे मधुकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ए भ्रमर, बी सखा, सी मधमाशी, डी मधुर. योग्य उत्तर आहे ए भ्रमर. पुढील प्रश्न आहे कळसुबाई शिखराची उंची रिकामी जागा मीटर आहे. ए 1545, बी 1646, सी 1678, डी 1686. योग्य उत्तर आहे बी 1640. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी रिकामी जागा किलोमीटर आहे. ए 700, बी 800, सी 900, डी 600. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगत चला. योग्य उत्तर आहे बी 800. पुढील प्रश्न आहे सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. ए सरदार वल्लभभाई पटेल, बी लोकमान्य टिळक, सी मदन मोहन मालवीय, डी सरोजिनी नायडू. तर तुमचे योग्य उत्तर आहे सी मदन मोहन मालवीय. तर अशा प्रकारे 30 प्रश्न आपण जे की जीके चे होते ते प्रश्न घेतलेले आहेत. तर तुमचा स्कोर किती आला मंडळी ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आणि आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.